मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं आवश्यक. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला मराठा आरक्षणाचा नवा फॉर्म्युला. ओबीसी आणि मराठा यांच्यात निर्माण करण्यात आलेला राजकीय वाद संपवण्यासाठी ओबीसी आरक्षणाची फेरवाटणी करून 38% आरक्षणामध्ये सोबत सुचवल्याप्रमाणे आरक्षणाचं उपवर्गीकरण अर्थात वाटप करावं, जेणेकरून मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न कायमचा सुटेल. त्याचप्रमाणे बारा बलुतेदार आणि अलुतेदार यांनाही सामाजिक न्याय देता येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या न्यायनिवाड्यामध्ये 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं अधोरेखित केले की 92 प्रमाणे एखाद्या राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाचं सब कॅटेगरीशन उपवर्गीकरण करून 38% आरक्षणाचे फेरवाटप केल्यास ते वैध राहील, न्यायोचित राहील. 2017 मध्ये केंद्र सरकारनं याबाबत जस्टिस रोहिणी आयोग नेमलं होतं. या आयोगाचा उद्देश देखील ओबीसींचं विभाजन करण्याचाच होता, असा नवा फॉर्म्युला ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मांडलाय. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सध्या रणकंडन माजलं आहे. या पार्श्वभूमीवर हरिभाऊ राठोड यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपला फॉर्म्युला मांडलाय. राज्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी तीव्रतेनं होत आहे. गेले दशकभर लाखोंचे मोर्चे, अनेक आंदोलनं, उपोषणं आणि निदर्शनं होत असताना जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा समाजातील आरक्षणाची मागणी अधिकच तीव्रतेने जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 2016 आणि 2018 मध्ये दोनदा राज्यात कायदा करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, परंतु सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला मान्यता मिळाली नाही आणि दोन्ही वेळेस दोन्ही कायदे अवैध ठरवण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता संविधानिकरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावं. दरम्यानच्या काळात बारा बलुतेदार समाजानं देखील ओबीसी आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी सुरू केली आहे. अलीकडे केंद्र सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा बलुतेदार समाजाला विश्वकर्मा असं नाव दिलंय. यामध्ये 13 जातींचा समावेश होतो. हा समाज परंपरागत व्यवसाय करणारा समाज म्हणून ओळखला जातो. राज्यातील अलुतेदार समाजापैकी तेली, माळी, भंडारी आणि आगरी या समाजाची सुद्धा मागणी पुढे आली असून मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण सरकार देणार असेल तर त्यांचाही या प्रवर्गाला वेगळ्या आरक्षणाची मागणी पुढे येते. राज्यातील एसबीसी या प्रवर्गाला 2% आरक्षण राज्य सरकारनं दिलं आहे, परंतु हे देत असताना 50%च्या वर आरक्षण त्यांना दिलं असल्यामुळे त्यांची सुद्धा मागणी 50%च्या आतील संवैधानिक आरक्षण देण्याबाबतची आहे. त्याचप्रमाणे त्यांचं 2% आरक्षणाला एका व्यक्तीनं आव्हान दिलं असून मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण विचाराधीन असून ते कुठल्याही क्षणी हे आरक्षण असंविधानिक ठरवून अवैध घोषित करण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात बांटी आयोगानं ओबीसींचा एम्पिरिकल डाटा गोळा केलाय. त्यांच्या सर्वे आणि अहवालानुसार राज्यात 37.88% ओबीसी आहेत. याचाच अर्थ आपण राज्यात ओबीसींना 38% आरक्षण देऊ शकतो. दरम्यान राज्यामध्ये आणखीन एक जटिल प्रश्न राजपूत भामटा या समाजाचा आहे. भामटा हा शब्द अपमानजनक असून अप्रतिष्ठित करणारा असल्यामुळे या समाजाची मागणी भामटा शब्द वगळण्याची असून भामटा हा शब्द वगळण्याची आवश्यकता असून राजपूत समाजाला ओबीसी यादीत अंतर्भाव करून त्यांना ओबीसींचं आरक्षण देणं आवश्यक असल्याचंही राठोड यांनी सांगितलं. ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाला आपलं पूर्णपणे समर्थन असून जर दरवेळी नागरिकांचा गाडीखाली येऊन अपघात होत असेल तर फक्त ही ट्रक चालकाची चुकी असते का, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय. आणि असं असेल तर तुमचे नियम असे कडक करा की रस्त्याच्या अधूनमधून रस्ता ओलांडताना जर कोणी दिसला तर त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपयांचा दंड करा. आणि हा कायदा फक्त ट्रक चालकांनाच नव्हे तर छोट्या वाहन चालकांना देखील लागू आहे. या कायद्यानं चांगल्या घरातील लोक जेलमध्ये जाणार आहेत. आत्तापर्यंत जेलची मर्यादा 2 वर्ष होती, ती 10 वर्ष केली गेली आहेत. त्यांना बेल घेण्यासाठी देखील 1 महिना लागेल. कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्याच्याशी होतो त्या संघटनांची चर्चा करूनच कायदा बनवायचा असतो. कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो. सध्या यांना पोलीस राज करायचा आहे. पोलिसी राज सुरू झाला असून पोलिसी राज अंतिम टप्प्यात कुठे जातं हे पुढे कळणार आहे.
पेट्रोल डिझेल सोडून द्या, उद्या भाजीपाला, दूध, जीवनावश्यक देखील बंद होणार आहेत. गावोगावी जाणारे पाण्याचे टँकर सुद्धा बंद होतील आणि हे फक्त ठाण्यापुरतंच मर्यादित नाही की वागळे इस्टेटमध्ये घडलं आणि दत्त मंदिरात बसून विषय सोडवला. हे भारतभर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला जर तुम्ही पोलिसी राज्य करण्याचा प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे, असंही आमदार यांनी सांगितलं. उद्यापासून तुम्हाला पेट्रोल, खाद्यपदार्थ, भाज्या आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल. आपले 2 ते 3 संघटनांशी बोलणं झालं असून आपण आपल्या मतावर ठाम असतो. आपण कोणाच्या बोलण्यावर ऐकत नाही. आपण आपल्या विचारांवर चालतो, असंही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. सुरू झालं होतं. 1-2 दिवसात मागे घेतील, काय करतील. माणसं जेव्हा ईर्षेला पेटतात ना तेव्हा मारायलाही तयार होतात. ट्रकवाले घाबरले. 10 वर्ष जेल आणि 15 लाख रुपये दंड. आणायचं कुठनं 15 लाख रुपये वाईटचा दंड? त्याला काय वाईटमध्ये पगार मिळतो? त्याच्या घरात काय 4-5 किलो सोनं आहे? माणसाची नोकरी आणि त्याचं मूल्य हे समजून घेण्याचं काम असतं आणि त्याच्यासाठी आपली नजर चौफेर फिरलेली असली पाहिजे की कोणाची काय जबाबदारी आहे, त्या जबाबदारीने काय होऊ शकतं. उद्या भाजीपाला बंद होणार आहे, उद्या दूध बंद होणार आहे. पेट्रोल डिझेल द्या सोडून. हे दुधाशिवाय आणि भाजीपाल्याशिवाय तू तरी जगशील का? मटण बंद होईल, चिकन बंद होईल. जे पाण्याच्या टँकर्स गावावर जातात त्या टँकर्स बंद होतील. आणि हे फक्त ठाण्यापुरतं, वागळे इस्टेटपुरते मर्यादित नाही की दत्त मंदिरमध्ये बैठक झाली आणि प्रश्न सोडवला. हा भारतभरचा संप आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. पेट्रोल डीलर्सच्या संपाचा ठाण्यात परिणाम. पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा. पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या डीलर्सनं पुकारलेल्या संपाचा परिणाम आज सकाळीच ठाण्यात जाणवू लागला. पेट्रोल नसल्यानं ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या 3 पेट्रोल पंप परिसरातील दोन्ही पेट्रोल पंप आज सकाळपासून काही तासांच्या अंतरावर बंद झाल्याचं पाहण्यास मिळालं. त्यामुळे इतर पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी धाव घेतल्यानं तिथे विशेष करून दुचाकी वाहन चालकांची तोबा गर्दी झाली होती. तसंच वाहन चालकांनी पेट्रोल गाडीत टाकण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्याचंही प्रखरपणे दिसून आलं.
शहरातील इतर ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंप धारकांकडे स्वतःचे पेट्रोल आणणारी वाहनं असल्यानं त्या पंपांवर पेट्रोल उपलब्ध होतं. त्या ठिकाणी वाहन चालक गाड्यांच्या टाक्या फुल करत बाटल्या आणि कॅनमध्येही पेट्रोल नेताना दिसून आले. सोमवारी पेट्रोल वाहून नेणाऱ्या डीलर्सनं संप पुकारल्यानं आज सकाळीच 3 पेट्रोल पंप येथील पेट्रोल संपल्यानं एक पंप बंद झाला. त्यानंतर काही अंतरावर असलेला आणखीन एक पंपही बंद करण्याची वेळ त्या पेट्रोल पंप धारकावर आली. तर जे पेट्रोल बंद झाले त्या पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ओन्ली डिझेल असे बोर्डही लावण्यात आले. तसंच पंपावरील कर्मचारी येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल संपल्याचं सांगतानाही दिसून आले. जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल आहे तोपर्यंत पंप सुरू राहतील, त्यानंतर मात्र ते बंद करावे लागतील असा सूर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी लावला होता. काही ठिकाणी पेट्रोल संपले आहे हे समजल्यानं तातडीनं गाडी घेऊन काहींनी पेट्रोल पंपांवर धाव घेतली आणि थेट गाडीची टाकी फुल केल्याचं वाहन चालकांकडून सांगण्यात आलं. आज पेट्रोल संपल्यावर उद्या पेट्रोल मिळेल की नाही या भीतीनं काही वाहन चालक नामी शक्कल लढवतानाही दिसून आले. कोणी वाहन चालक जवळच गाडी बंद पडली आहे सांगून पेट्रोल बाटली तसंच कॅनमध्ये भरून नेतानाही दिसून आले. तसंच पेट्रोल पंपावर अशा प्रकारे पेट्रोल मिळत असल्यानं चालकांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नववर्षाचं स्वागत. ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केले. ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेली 29 वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू ठेवलाय. काही उपक्रम सुरू होतात परंतु कालांतरानं बंद होतात. परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उपक्रम तसाच अखंडितपणे सुरू आहे. आपण स्वतः 31 डिसेंबर रोजी रक्तदान करतो. एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर महारक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केलं जातं. रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झाला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली 29 वर्ष आपण करत आहोत. मला वाटत नाही जगामध्ये अशा प्रकारचा 31 डिसेंबर कुठेही साजरा होतो. दिघे साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आणि आपल्याला आठवतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याची पहिली सुरुवात केली होती. आनंद दिघे यांनी जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवले. या रक्तदान शिबिरात कोणालाही बोलवावं लागत नाही, कोणालाही निमंत्रण पाठवावं लागत नाही. आपोआप सगळे या ठिकाणी येतात आणि शेकडो लोक येऊन रक्तदान करतात. याचं वैशिष्ट्य असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवीन वर्षाचं स्वागत 31 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात. अशा प्रकारचा आगळा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे. मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो. 2024 हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्व सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा. या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या नवीन वर्षामध्ये होईल अशा प्रकारच्या मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो.